सर इकडे पैसे दे बाबो सर. एक मिनिट पण सर तुम्ही इकडे कसे काय? म्हणजे चायच्या टपरीवर तुम्ही तर चाय पण एवढी पित नाही आणि टपरीवर कशाला प्याल तुम्ही? तुमचं तर 5 स्टार 20 स्टार असतं बाबा. तुम्ही इकडे काय करताय सर? मी तुम्हा सगळ्यांना इथे पाहिलं आणि म्हणून इथे आलो. हो त्या दिवशी अवधनकर सर म्हणाले ना काय? हेच की टीम मध्ये कम्युनिकेशन असायला हवं, बॉन्ड असायला हवा, एकमेकांची विचारपूस करायला हवी. मग बॉस म्हणजे काय फक्त ऑर्डर सोडणारा? हा नाही. नाही. बॉस म्हणजे सगळ्यांना एकत्र पुढे घेऊन जाणारा. एकटा पुढे जात नाही तो, सगळ्यांना एका डिरेक्शनला घेऊन जातो, नाही का? आठवलं? हटवतोय मी. नाही मला आठवलं म्हणून मी इथे आलो. अच्छा. म्हटलं जरा इनफॉर्मल बोलूया, आपल्या टीम सोबत कनेक्ट होऊया. काय अशाने प्रोडक्टिव्हिटी वाढते. काय नाही, एवढं सिरियस होण्यासारखं काहीच नाहीये. रिलॅक्स. हसायला काय झालं? सॉरी तुला असं पॉझिटिव्हली बोलताना बघून ना एकदम हसू आलं. पण खरंच छान वाटलं की तू तुझ्याकडून एवढे एफर्ट्स घेतेस. सिरियसली. काय रे काय? सर आज आपल्या सोबत इथे चहाच्या टपरीवर उभे आहेत, हे बघून आपल्याला एकदम भारी वाटतंय ना? अरे तायडे एक नंबर सवाल आहे काय? एकदम भारी. सर मी पण माझी ब्लॅक कॉफी सोडून इथला चहा प्यायला लागले. इथला चहा एकदम बेस्ट आहे, कमाल. सर तुम्ही पण घ्या ना. त्यांना माहितीये. काय? सरांना कसं काय माहित? माहितीये म्हणजे ऐकलंय मी. अच्छा. हा. सर एक कटिंग मागवू तुम्हाला? दादा एक मस्त कडक चाय द्या. ए स्पेशल वाला द्या, आमच्या सरांसाठी पाहिजे. हा सर पिऊन बघा तुम्ही. ट्राय करा सर. हा आरामात. सॉरी सर सॉरी. क्या ए चला सेल्फी काढूयात. नाही नको. नो सेल्फीज प्लीज. अरे सर काढूया ना, एवढं काय त्याच्यात? ए कुठे टाकू नको. नाही सर प्लीज बॉन्डिंग. हा बॉन्डिंग सर तुम्ही बोलले आता. हा कार काय? ए सेल्फी हसा सगळे हसा. सर आले टपरीवर, सर आले टपरीवर. हा भारी भारी भारी. Totally goated guys. Spooky boss having a tapri chai with us. Clock it. हे काय शेंबूड? आशू उगाच का त्रास करून घेतेस? साधे फोटो तर आहेत. बाळ ते वाळलेले कपडे आहेत ना, ते जरा काढून घे. पाऊस आला तर पुन्हा ओले होतील. आणि हो ते वरचे 2 तांदळाचे डबे आहेत ना, ते पण मला काढून हवेत. जरा दे ना. हो देते. बाय. काय झालं? सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे, काही नाही झालंय. अगं फोन उचल ना. नको नंतर बोलते ना निवांत. आधी काम संपवते मी. खरंच सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे.
उचलत का नाहीये? हे गौतम, काय झालं असं मध्येच का थांबलंयस? सगळे मीटिंगला गेलेत. चल. हा मी येतो, तू चल. आर यू ओके? काय झालंय गौतम? नाही समयरा, काही नाही झालंय. कम ऑन गौतम, खोटं बोलू नकोस. दिसतंय क्लिअरली यू आर अपसेट. काही नाही झालंय समयरा. किती क्यूट आहेस तू. तुला खोटं बोलता अजिबात येत नाही ना, माहितीये मला. गौतम, तू मला सांगू शकतोस. मी सांगितलंय ना तुला की मी पास्टचं सगळं विसरले. नाउ वी आर फ्रेंड्स. वी आर फ्रेंड्स गौतम. यू कॅन शेअर इट विथ मी. आय कॅन हेल्प. काही नाही झालंय, आसावरी फोन नाही उचलत. बस एवढंच. आय मीन बिझी असेल ना ती. तसं पण ती 24/7 मावशीबरोबर किचन मध्येच असते. यू आर राईट. बिझी असेल, कामात असेल, म्हणून नसेल उचलत. या सी. शिट, मी उगाचच मीटिंग मध्ये फोकस करायला हवा. या डू वन थिंग. तिला ना मीटिंग संपल्यानंतर कॉल कर किंवा वेट फॉर हर कॉल. बेस्ट. ओके फाईन, लेट्स फोकस ऑन द मीटिंग. थँक्यू समयरा. चल ये तू. आय न्यू इट. कोणी एवढं पण साधं नसतं. आता आशुताई त्याच्यावरती डाऊट घेणार आणि मग मिसअंडरस्टँडिंग आणि मग फाईट्स म्हणजे. आणि मग मी जाईन त्याच्याकडे त्याचे डोळे पुसायला. सॅम बेबी, यू आर ऑसम. गुड मॉर्निंग एव्हरीवन. बाय नाव तुमच्या लक्षात आलंच असेल की सेल्स आणि प्लॅनिंग हे सगळं मार्केट रिसर्चवर ठरतं. जितकं चांगलं आपलं मार्केट रिसर्च असेल, जितकं ॲक्युरेट असेल, तितकंच सगळं पुढे चांगलं होतं. तर आपण आपल्या कंपनीच्या मार्केट रिसर्चच्या प्लॅनिंगबद्दल बोलणार आहोत. गौतम, ओव्हर टू यू. थँक्यू सो मच आकाश. ओके, सो गेल्या वेळी आपण जो फीडबॅक घेतला होता त्यामुळे लॉन्चला आपल्याला खूप हेल्प झाली होती. पण आत्ता आपल्याला जर टार्गेट अचीव्ह करायचं असेल तर आपल्याला स्मॉल सिटीज आणि विलेजेस पण कव्हर करावे लागतील. आम्ही इंटरनली डिस्कस करून काही चेंजेस केलेले ते आता आम्ही तुमच्यासमोर प्रेझेंट करतो. जस्ट ॲज अर्लियर आम्ही काही टीम्स बनवल्या होत्या, पण यावेळी टीम कॉम्बिनेशन्समध्ये थोडेफार चेंजेस आहेत. प्रत्येकाला त्याचा रूट, डेस्टिनेशन, क्लायंट मीटिंग्स आणि मार्केट सर्वे हा मेल केला जाईल. त्याची लिस्ट मेल केली जाईल. आकाश. हां. तायडे, कोकणात गेलो पाहिजे आपण, कोकणात. सो ॲज यू कॅन सी आपल्याला महाराष्ट्रातले 8 इम्पॉर्टंट रिजन्स कव्हर करायचे आहेत. सो त्या हिशोबाने आपण आता टीम अलॉट्स करूया. तर आपली पहिली टीम असेल नाशिक टीम, ज्यात राहुल, सानिका आणि प्रतीक हे तिघं पार्टिसिपेट करतील. कोल्हापूर पाहिजे आपल्याला, तांबडा पांढरा रस्सा खाता येईल. सेकंड टीम असेल रावी, समायरा आणि आकाश. यार आपण एकाच टीम मध्ये राहिलो पाहिजे तायडे. आणि नेक्स्ट टीम असेल कर्जत टीम, ज्यात असतील शर्वरी, मॅक आणि जय सर. आई ग भारी. जय सर आहेत आपल्या टीम मध्ये, मस्त.